श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस, उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे, समाधानाचे आणि आनंदाचे जावोत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, आपल्या आयुष्यामधले दुःख आणि त्रास जर संपत नसतील तर अशा वेळी आपण घरामध्ये नित्यनियमाने जर 7 उपाय केले तर नक्कीच त्यांचा फायदा होतो. उपाय अगदी छोटे छोटे, साधे साधे आणि अत्यंत सोपे आहेत. म्हणजे तुम्हाला रेग्युलर काम जे करतो आपण त्याच्यामध्ये हे उपाय जे आहे ते करता येऊ शकतात. याच्यामुळे आपल्या आयुष्यातील दुःख आणि त्रास संपत असतात. महिलांनी विशेष करून लक्ष द्या. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. सर्वात पहिली गोष्ट, घरामध्ये रोज कापूर जाळायला सुरुवात करा. बघा, भीमसेनी कापूर जो असतो तो कापूर आपल्या घरातील संपूर्ण निगेटिव्हिटी बाहेर काढण्याची शक्ती त्या कापरामध्ये असते. त्याच्यामुळे भीमसेनी कापूर जर तुम्ही सकाळ संध्याकाळ तुमच्या घरामध्ये जाळत असाल तर अशा वेळी तुमच्या घरातील संपूर्ण निगेटिव्हिटी बाहेर जाते. त्याचबरोबर जेव्हा संध्याकाळच्या वेळी आपण आरती करतो त्यावेळी कापराची वडी नक्की जाळायला पाहिजे. त्याचबरोबर याची आरती घरातल्या सर्व व्यक्तींनी घेतली पाहिजे. रात्री झोपण्यापूर्वी सुद्धा आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपली सर्व दुःख, त्रास यातून सुटका व्हावी याच्यासाठी स्वयंपाकघर स्वच्छ झाल्यानंतर एक कापराची वडी जी आहे ती आपल्या स्वयंपाकघरामध्ये नक्की जाळा. याने सुद्धा खूप चांगला प्रभाव आपल्या घरामध्ये पडत असतो. स्वयंपाकघर जे असतं त्याच्यामधली निगेटिव्हिटी हटवण्यासाठी याचा खूप चांगला फायदा होतो. आणि रात्रीच्या वेळी स्वयंपाकघरामध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह एनर्जी निर्माण होऊ नये किंवा असेल ती बाहेर जावी यासाठी आपल्याला एक वडी कापूर आपल्या स्वयंपाकघरामध्ये रोज रात्री झोपताना प्रत्येक महिलेने लक्षात ठेवा. स्वयंपाकघर क्लीन करायचं. एक वाटी घ्या किंवा एक पंती घ्या, तिच्यामध्ये एक कापूर आपण जाळायचा आहे. सुगंधित असा वास येतो आणि त्याचबरोबर जे जीवजंतू, कीटाणू वगैरे असतात त्यांचा सुद्धा नाश होतो आणि त्याचबरोबर निगेटिव्हिटीचा सुद्धा नाश होतो. त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे, घरामध्ये सकाळ संध्याकाळ कापूर जाळायचा आणि तो सर्व भागांमध्ये फिरवायचा. याने सुद्धा खूप चांगला फायदा होतो. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे हनुमान चालीसा वाचायला सुरुवात करा. रोज आपण तिन्ही सांजेला देवाला जेव्हा दिवा लावतो, अगरबत्ती लावतो किंवा धूप लावतो, कापूर जाळतो, हे लावून झाल्यानंतर मनापासून आणि शांतीपूर्वक हनुमान चालीसा आपल्याला वाचायची आहे. याच्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबावरती बजरंग बलींची कृपा होते आणि आपल्या आयुष्यात असणाऱ्या सर्व बाधा दूर होत असतात. त्याच्यामुळे प्रत्येकाने रोज तिन्ही सांजेला हनुमान चालीसा वाचायला सुरुवात करा. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे नारळ उतरवून टाका. घरातले एखाद्या व्यक्तीवर संकट आले असेल तर एक पाणीदार नारळ घ्यायचा आहे आणि त्या व्यक्तीवरून तो नारळ 11 वेळा उतरून घ्यायचा आहे. एखाद्या देवस्थानाच्या पवित्र अग्निकुंडातील अग्नीत तो नारळ देऊन टाकायचा आहे किंवा मग एखाद्या देवस्थानाच्या पवित्र अग्निकुंडातील अग्नीत तो नारळ जाळून टाकायचा आहे. हा उपाय जर आपण सलग 5 शनिवार करत असाल तर त्या व्यक्तीवरील आलेलं संकट दूर होतं. त्याचबरोबर भूतबाधा, भूतपिशाच बाधा म्हणतो तर अशा बाधासुद्धा दूर होतात. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे गाय, कुत्रा, मुंग्या आणि पक्षी यांना अन्न खाऊ घाला. झाडे, गाय, कुत्रा, पक्षी उपाशी आणि गरजू व्यक्तींना अन्न आणि पाणी दिले तर त्यांचा आत्मा तृप्त झालेल्या मनाचा चांगला आशीर्वाद आपल्याला मिळतो. या अन्नदानाला वेदांच्या पंचायतनातील एक विश्वदेव यज्ञकर्म असं म्हटलं जातं. सगळ्यात मोठे पुण्यस्वामी मानले जाते. ते केल्यामुळे दुःख आणि त्रासातून आपली मुक्ती होत असते आणि भुकेल्याला अन्न देणं याच्या इतकं महापुण्य कोणतंच नसतं. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती म्हणजे कालिका मातेची क्षमा मागा. जर आपल्याला मानसिक त्रास आणि तणाव किंवा एखादं संकट आलं असेल तर शुक्रवारी माता कालिका देवीच्या मंदिराला आपल्याला जायचं आहे आणि त्यांच्याकडे आपल्या पापांची क्षमा याचना करायची आहे. कालिका मातेला 5 शुक्रवार जायचं आहे आणि सांगायचं आहे की चुकून माकून माझ्याकडून जर काही चूक झाली असेल तर ती क्षमा करावी अशी आपल्याला प्रार्थना कालिका मातेला करायची आहे. हा उपाय जी व्यक्ती 5 शुक्रवार सलग करते तर त्याच्या आयुष्यातील संकट दूर होत असतात. त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ती
म्हणजे जल अर्पण करायचं आहे। एका तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं, त्यामध्ये लाल चंदन मिसळायचं। बघा आपल्या देवघरामध्ये आपण लाल चंदन वापरत असतो। ते तांब्याचे भांडे रात्रभर आपल्या उशाला ठेवून झोपायचं आहे। सकाळी उठून सगळ्यात आधी ते पाणी तुळशी मातेला अर्पण करायचं आहे। याच्यामुळे सुद्धा आपली संकट दूर होतात। पण लक्षात ठेवा, हे जे पाणी आहे ते तुम्ही रात्रीचं घेताना शुद्ध जल घ्या आणि रात्री न चुकता न विसरता त्या तांब्यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे। जर झाकण ठेवलं नाही तर त्याच्यामध्ये निगेटिव्ह एनर्जी निर्माण होते आणि त्याचा कोणताही फायदा आपल्याला होत नाही। उलट हे पाणी तुळशी मातेला घालण्यायोग्य राहत नाही। त्याच्यामुळे झाकण ठेवा आणि त्याच्यामध्ये लाल चंदन जे आहे ते मिक्स करून ठेवा आणि हे पाणी दुसऱ्या दिवशी उठल्यावर अंघोळ झाल्यानंतर तुळशीला घाला। त्याच्यामुळे आपल्यावरची संकट दूर होतात। त्याचबरोबर पुढची गोष्ट आहे, शनिवारच्या दिवशी एक कास्याचं भांडं जे असतं किंवा वाटी जी असते त्याच्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं, त्यात 1 रुपयाचा सिक्का टाकायचा, त्या वाटीमध्ये आपलं स्वतःचं प्रतिबिंब बघायचं आणि तेल मागणाऱ्या व्यक्तीला ते तेल दान करायचं आहे किंवा एखाद्या शनी मंदिरामध्ये वाटीसहित ते तेल दान करून टाकायचं आहे। असं केल्याने लवकरच आपल्या आयुष्यातील दुःख संकट दूर होतात। आय होप की ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर गरजू व्यक्तींपर्यंत नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करा। धन्यवाद।